नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। आता इकडे आजींनी शंका उपस्थित केली आहे की जे काही घरात घडलं किंवा जो काही साप वगैरे आला होता तो तरी आता गेलाय का, म्हणजे घरावरचं संकट टळलंय का। तर इकडे ऐश्वर्या येते तेवढ्यात आणि म्हणते की आई आपण काय करूया, नानांच्या खिडकीला ना इकडे आपण जाळी बसवून घेऊया, म्हणजे परत असं काही साप वगैरे येणार नाही, असं ती एकदम पुढे येऊन सांगते। आणि मलाही कळत नाही आहे की नेमका साप आलाच कसा, असं सगळे ते विचार करतायत। आजी पण म्हणते की नेमकं काय झालंय, संकट टळलंय का, असं म्हणून त्या विचार करत असतात। तोपर्यंत हा माणूस जो काही आहे तो इकडे साप शोधत बसलाय, कारण त्याला अजून तो साप मिळालाच नाहीये। शर्वरी सुद्धा विचार करते की नेमका आलाच कसा साप, आता बघूया पुढे काय घडणार आहे ते, कारण त्या माणसाला तरी साप मिळाला नाहीये आणि आजीच्या मनात मात्र सापाविषयी भरपूर भीती बसलेली आहे। आता आजीची ही भीतीच काहीतरी घडवून आणते का नेमकं काय होतं बघूया। तोपर्यंत आजी ते विचार करते आणि ऐश्वर्या तिच्या आजीच्या पाठीवर हात ठेवते आणि आजी एकदम ओरडते साप म्हणून। तर आजी म्हणते, ऐश्वर्या म्हणते आजीला, अहो किती जोरात ओरडताय, मी आहे काय घाबरताय। तर असं सगळं इथे चालू आहे, जरा मजा मस्करी पण चालू आहे आणि आजीचं ओरडणं ऐकून शर्वरी पण इथे दचकले, त्यामुळे सगळीच इथे घाबरलीत। तर इकडे वरती ओवी जानकीच्या डोक्यावर हात फिरवते आणि आजी विचारते ऐश्वर्याला की साप कोणी आणला होता। तर ऐश्वर्या म्हणते की सापालाच जाऊन विचारजा आणि आजी इथे शॉक झाले। तर इकडे बघा प्रेक्षकांनो, तोपर्यंत इथे जानकी शुद्धीवर येते, हळूहळू डोळे उघडते, ओवी तिच्या डोक्यावरून छान असे हात फिरवते, आईची काळजी घेते ओवी। आणि असं एकदम ते हात फिरवताना जानकीला अशी शुद्ध आल्यासारखी होते, त्यामुळे ओवी इथे ओरडत बाहेर येते की आजी, बाबा, सारंग काका, आईला शुद्ध येते, तुम्ही यावरती लवकर, असं म्हणून ती इथे बोलवून घेते सगळ्यांना। आणि आजीसुद्धा म्हणजेच सुमित्राई म्हणतात की चला आम्ही वरती जातो। सारंग शर्वरीला म्हणतो की ताई ते सगळे वरती जात आहेत, आपण इथे नानासाहेबांच्या खोलीत थांबूया, असं म्हणून ते सांगतायत। आणि इकडे आजी मात्र खुसूर करते ऐश्वर्याच्या कानात की नेमकं साप आला कसा, काय झालं। तर ऐश्वर्याने टॉन्ट मारलेलाच आहे, जावा सापालाच विचार। आणि ऐश्वर्यासुद्धा हळूहळू इथे जानकीच्या खोलीजवळ जायला निघते आणि आता आजीला मात्र टेन्शन आलं आणि ती विचारायला जाते आणि मग कळतं तिला की ऐश्वर्याने तिच्यासोबत काय गेम केला आहे ते। तर जानकी आता हळूहळू शुद्धीवर येते। सुमित्राई विचारत आहेत तिला की तुझी तब्येत कशी आहे, तुला बरं वाटतंय का, तुला जे काही काळजीचं कारण नाही आहे ना, असं विचारते। तर जानकी शुद्धीवर आल्या म्हणते की नाना कसे आहेत। तर आई म्हणतात की नाना ठीक आहेत आणि मला तुझं अजब वाटतं, तुला सापाची भीती वाटते आणि तू कशी काय इथे नानांच्या जवळ गेलीस। तर जानकी म्हणते की नाही मला काहीच कळलं नाही मी कशी गेले, ते त्या सापाला पुढे बघितलं, नानांच्या अंगावर त्या सापाला बघितलं आणि त्यामुळे मी इथे पुढे गेले आणि मला कळलं नाही मी काय केलं ते, असं म्हणून इथे सांगते। तर सुमित्राई म्हणतात की आज तुझ्यामुळे माझं कुंकू वाचलं, ही गोष्ट मी कधी विसरणार नाही। परत सुमित्राई इथे म्हणतात की खरं मला हे कळत नाही आहे, तो साप इथे आला कसा। तेवढ्यात सौमित्र खुणावतो आणि म्हणतो की आई तो साप कसा आला ते आम्ही दोघं शोधून काढू, आता वैदीला आराम करू दे, तिला आरामाची गरज आहे। कारण डॉक्टरांनी सांगितलं असतं ना की पेशंटला त्रास होईल किंवा पेशंटच्याला विचारू नका काही किंवा त्रास होईल असं विषय परत काढू नका, असं म्हणून। आणि त्यामुळे ही दोघं इथे म्हणतात की आम्ही सापाला शोधतो, तू काळजी करू नकोस, तू तुझी काळजी घे। आणि जानकीला पण म्हणतात की आराम कर म्हणून। आता बघूया पुढे काय घडतंय ते, साप कुणी आणला हे शोधता येतंय का आणि जानकीला या सगळ्यात अडकवण्यात ऐश्वर्या यशस्वी ठरते का बघूया। तोपर्यंत इकडे सयाजीरावसुद्धा आलेले आहेत, कारण ऐश्वर्याचा फोन लागत नाही आहे, घरात एवढी शांतता, काय नानाचं काही बरं वाईट झालं का काय, असं म्हणून ते इथे विचार करत येतात आणि ते असं शोधतात कुठे आयुष्य पण कुठे दिसत नाही आहे, कुठे गेली। तोपर्यंत ऐश्वर्या इथे समोर येते आणि म्हणते दादा तू आत्ता इथे काय करतोयस। अगं सयाजीराव म्हणतात अगं तुझा इथे फोन लागत नव्हता आणि मला वाटलं काही नानाचं बरं वाईट होतंय का, झालं का काय, म्हणून ते मी बघायला आलो। तर ऐश्वर्या म्हणते कसं काय बरं वाईट व्हायला, काही नाही झालेलं। आणि मग ती जे काही घडलेला प्रकार होता ते सांगते की मी एका माणसाला इथे पैसे देऊन साप आणला होता, त्यानं तो सोडलाही होता, तो साप इथे जाऊन नानांना चावणार। तेवढ्यात जानकी कशी काय कुठनं टपकली माहिती नाही, पण तिनं तो सापाचा दोष स्वतःच्या हातावर करून घेतला आणि त्यामुळं नानासाहेब वाचले। खरं ती पडली आता बेशुद्ध होऊन, डॉक्टर येऊन तपासून गेलेत, वाटेल तिला बरं, असं ती सांगते। आणि सयाजीराव म्हणतात आहे का गचकली। तर जानकी आहे का गचकली असं विचारतात। तर ऐश्वर्या म्हणते कसली गचकते, चितेवरनं सुद्धा ती उठून येईल, हिला ना आगाऊपणा करायची सवयच आहे, मी जे काम करेल त्याच्यात मध्ये नाही केलं तर जानकीच्या आत्म्याला शांती कशी मिळणार, असं ती म्हणते। आणि मग लगेच सयाजीराव म्हणतात तुझं नाव कोणी याच्यात घेतलं तर, तू अडकलीस तर
तर इकडे ऐश्वर्या सांगते त्याची काळजी डॅड तुम्ही करू नका, मी असा डाव खेळली आहे की माझा हा एक डाव जरी फ्लॉप झाला, हा डाव जरी प्लॅन फ्लॉप झाला तरी दुसरा डाव माझा पॉवरफुल आहे आणि त्याच्यामुळे नंतर सत्य काय आहे ते सगळ्यांसमोर येईल असं इथे ऐश्वर्या सांगते. आणि मला लगेच सयाजीराव इथे म्हणतात तू ना राजकारणात यायला पाहिजे होतंस, कारस्थानांच्या बाबतीत तर ना तू तुझ्या बापापेक्षाही वरचढ निघालीस असं सयाजीराव इथे सांगतात. आणि मग ऐश्वर्या म्हणते की डॅडा आता आलाच आहात ना तर भेटून जावा जानकीला, म्हणजे तिला पण कळेल आपल्याला तुमचे काळजी आहे तिची असं आपल्याला दाखवता येईल असं ती म्हणते. आणि चला तुम्ही वरती भेटून घ्या, नाहीतर काहीतरी वेगळं वाटायचं आणि तुम्ही काळजी आहे असं दाखवूया तरी आपण निदान असं ती म्हणते. आणि मग इकडे सयाजीरावांना घेऊन इकडे ऐश्वर्या जानकीच्या खोलीत जायला निघते. सयाजीराव मात्र या कारस्थानाच्या बाबतीत ना इथे तिला पाठीशी घालत आहेत, तिला शुद्धीवर म्हणजे चांगलं खडसावरायचं तर ते नाही तर वाईट शिकवत आहेत इथे. आणि ती हळूच इथे कोण आहे का नाही बघत बघत इथे वरती जाते. पण मला असं वाटतं की हे त्यांचं बोलणं ना कोणीतरी इथे ऐकलंय, नेमकं कोणी ऐकलंय ते कळत नाही आहे, पण असं मला इथे तिच्या एकंदरीत वागण्यावरून बघण्यावरून नाही ते ऐश्वर्याच्या असं वाटतंय की सस्पेन्स दाखवलं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता सयाजीराव जानकीच्या खोलीत गेले जानकीला बघायला. जानकी म्हणते की सयाजीराव तुम्ही इथे, म्हणजे सयाजी काका तुम्ही इथे, म्हणजे तुमच्यापर्यंत बातमी पोचली म्हणायची. तर सयाजीराव म्हणते की उभे का तुम्ही, बसा ना इथे, बसून बोला. तर सयाजीराव बसत म्हणतात पोरी गैरसमज करून घेऊ नको, मी ना इथे नानाला बघायला आलो होतो आणि तेवढ्यात मला कळलं की तुला इथे साप चावला आहे, नानाचं संकट इथे तू तुझ्यावर घेतलेस हे कळलं मला आणि म्हणून मी इथे तुला इथे वर आधी भेटायला आलो सगळ्यात आधी. तर ऐश्वर्याला सांगतात जाऊबाईंची काळजी घे, सारखं त्यांच्या जवळ राहा. तर ऐश्वर्या पण म्हणते हो मी आता ना जाऊबाईंच्या जवळच थांबणार आहे, त्यांना काहीही होऊ देणार नाही आहे, त्यांची खूप काळजी घेईन मी. तर जानकी म्हणते की हो तू ना माझ्या जवळच राहणं गरजेचं आहे, म्हणजे कसं माझं ना तुझ्यावर लक्ष राहील, तेवढीच माझी नजर राहील तुझ्यावर. आणि मग सयाजीरावांना बघून ती इथे म्हणते की नाही म्हणजे मला काळजी करण्याचं कारण राहणार नाही, त्यामुळं ती माझ्याजवळ राहणं किती चांगलंच आहे असं ती म्हणते. आणि बाजू सावरून घेते कारण सयाजीरावांसमोर तिला दाखवून द्यायचं नसतं की ऐश्वर्या कशी आहे किंवा त्यात ऐश्वर्याचं खरं रूप काय आहे ते. आणि मग इकडे सयाजीराव म्हणतात बाई पोरी तू काळजी घे स्वतःची, मी खाली जाताना नानांना बघतो आणि ऋषिकेशला सुद्धा भेटतो असं म्हणून ते इथे निघून जातात. आणि ऐश्वर्या पण जात असते तेवढ्या तिथे जानकी ऐश्वर्याला थांबवते. तू थांब म्हणते, डोळ्यांनी जरब आणून अशी तू थांब म्हणते. तू का केलंस, नानासाहेबांच्या खोलीत साप आला होता की कोणी आणला होता असं ती इथे विचारते. आणि ऐश्वर्या त्याला काहीच बोलत नाही, असं नजरेनंच ती इथे विचारते तिला. आणि तोपर्यंत ना इकडे आजीचा पाय कशावर तरी पडतो आणि आजी जोरात ओरडते साप 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 म्हणून. आता आजी साप साप ओरडल्यावर सगळे घरातले इथे एकत्र येतात. ती सगळ्यांना म्हणते सारंग ऋषिकेश सौमित्र सगळे इथे या साप आलाय साप आलाय आणि शोधा शोधा असं म्हणून सगळे इथे शोधाशोध करायला लागतात. सुमित्राई सुद्धा तिथे बाहेरून उभे आहेत. मजा मजा बघा प्रेक्षकांनो कशी आहे ते. गुलाब सौमित्र सारंग सगळे इकडे सापाला शोधतात. आजी सांगते इथे गेला होता तिथे गेला होता तिथे आहे का बघ असं म्हणते. आणि ऐश्वर्या सुद्धा हा गोंधळ ऐकून नाही ते खाली येते तोपर्यंत. आणि आजींना काहीतरी जाणवतं म्हणून आजी परत इथे ओरडते. आणि अगं आजी किती जोरात ओरडतेस, थांब गप्प राहा ना असं म्हणून सांगते. ऐश्वर्या पण येते. अरे काय चाललंय काय, वरपर्यंत आवाज चाललाय तुमचा, कशाला एवढा आरडाओरडा करताय. तर नाही इथे साप आलाय म्हटल्यावर ऐश्वर्या सुद्धा काय साप आलाय म्हणून ऐश्वर्या सुद्धा इथे घाबरते. अनंत म्हणते थांबा 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 मी शोधते सापाला. सारंग म्हणतो अहो मी शोधतोय ना, नाही मी पण धाडसी आहे ना मी शोधते असं म्हणून सारंगच्या हातातली काठी घेते आणि ऐश्वर्या त्या सापाला शुकशुक शुकशुक करते. आजी म्हणते शुकशुक करून काय साप येणार नाही आहे, तरी पण ती आजीकडे एक लूक टाकते आणि इकडे साप शोधते. आणि असं काठी फिरवत सगळीकडे वाकत वाकत टेबलाजवळ येते बरं का. आणि टेबलाजवळ आल्यानंतर हळूहळू ऐश्वर्या पुढे जाते, असं मारते काठीने आणि काठी टाकते खाली आणि ती असं हळूच बघते तर तो बेल्ट आहे बरं का तो प्रेक्षकांनो, म्हणजे पट्टा आहे तो. आणि तो असा ती बाहेर काढते आणि असा दाखवते आणि म्हणते हा काय साप आहे, हा तर बेल्ट आहे. मग लगेच आजी पण म्हणते बेल्ट आहे होय, मला वाटलं की साप आहे. आणि गुलाब म्हणतो अहो सारंग दादा हा तुमचा बेल्ट आहे, तुम्ही शोधत होता ना तो. तर आजी आधी म्हणते तू काय सारंग बेल्ट टिपळ खाली जाऊन लावतोस का, तिथे कुठे जाऊन पडलाय. तर सारंग म्हणतो मला काय माहिती कुठे पडला कसा पडलाय तो, तर सापडला ना तर बरं झालं. आणि तोपर्यंत ना इकडे तो माणूस त्या सापाला शोधतो आणि तो साप त्याच्याकडे आलाय बरं का त्या पेटीमध्ये. आणि हे सगळं चित्र सौमित्र बघतोय आणि सौमित्रला दिसते की तो माणूस कसा त्या पेटाऱ्यामध्ये त्या नागाला सापाला इकडे घेऊन जातोय. सौमित्र लगेच धावत बाहेर येतो आणि थांब म्हणतो
थांब लगेच जाऊ नकोस, थांब 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 म्हणतो. आणि तोपर्यंत इकडे ऋषिकेश पण तिकडनं येतो आणि ती दोघं जण इकडे त्या माणसाला धरतात. आणि कुठे चाललायस तू पळून, काय घेऊन आला होता सांग, ह्याच्यात साप आहे, तो कोणी सोडायला सांगितलं होतं, तूच साप सोडलास ना, काय केलंयस तू सांग, असं म्हणून दोघं जण इथे विचारत असतात त्याला. तर तो काही बोलत नसतो. तोपर्यंत सारंगसुद्धा येतो. दादा काय झालं, कसला आवाज आला, आणि हा कोण आहे, आणि ह्याच्यात काय आहे, दाखव काय आहे बघू, असं म्हणून ते म्हणत असतात. आणि तो सारंग त्या पेटाऱ्याला हात लावायला जाणार तोपर्यंत थांबा ना, साप चावेल तुम्हाला, विषारी साप असं म्हटलं. सगळे एकमेकांकडे इथे बघायला लागतात. आणि हा असा नाही ऐकणार, याला ना आपण घरात सगळ्यांसमोर घेऊन जाऊ असं म्हणतात. आणि तोपर्यंत तो पेटाऱ्यासकट घरात येत असतो. तेवढ्यात सारंग म्हणतो, अरे हा काय बड्डेचा केक आहे, घेऊन जायला आत येतोयस ते, तो पेटारा बाहेर ठेव आणि मग आत चल, असं म्हणून सगळे त्याला इथे आत घेऊन येतात. आणि मग सुमित्राई म्हणतात, अरे ऋषिकेश काय प्रकार आहे, तो बाहेर आवाज कसला येत होता, आणि हा कोण माणूस आहे. तर इकडे सौमित्र आणि ऋषिकेश म्हणतात की हा तोच माणूस आहे ज्याने नानासाहेबांच्या खोलीत इथे साप सोडला होता. बोल, कुणाच्या सांगण्यावरून तू हे केलंस, तू साप का सोडलास, का केलंस असं. तर तो माणूस आधी काही बोलायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की पोलिसांना फोन लाव, म्हणजे तो माणूस बोलेल. खालचा आरडाओरडा ऐकून इकडे जानकीसुद्धा रूमच्या बाहेरून उभी राहिली आहे, ती खाली येत नाही आहे. तोपर्यंत आजी पण म्हणते, साप सोडलायस तू, कोणीच तुला कुणी काय केलं होतं, कुणी सांगितलं तुला साप सोडायला, बोल पटकन बोल. तर तो काहीच इथे बोलत नाही आहे. ऋषिकेशाची गळपटी देतो, थांबतो, असा नाही बोलणार, पोलिसास तुला बोलतं करतील. ऐश्वर्यासुद्धा लगेच ह्याला पोलिसांच्याकडेच द्या, बोल बोल पटकन बोल असं सांगते. तर तो माणूस म्हणतो की माफ करा मला, मी हे सगळं ना पैशांसाठी केलं. आणि मग लगेच सुमित्रा म्हणतात, काय पैशांसाठी केलं ऋषिकेश, काय बोलतोय बघ. तर तो म्हणतो की माणूस म्हणतो, तो जो काही येता आलेला, तो म्हणतो की मला पैशांची गरज होती आणि पैशांसाठी मी हा साप इथे सोडला. एक कोणीतरी आलं होतं, त्यांनी मला सांगितलं. आता कोण आलं होतं असं विचारल्यानंतर तो म्हणतो की मला नाही आठवत, एक बाई होती आणि तिनं मला सांगितलं की हा साप सोड. आणि लगेच म्हणतो चेहरा, तर चेहरा नाही बघितला मी, त्या बाईनं आपला चेहरा झाकून घेतला होता. आणि मग लगेच तो म्हणतो चेहरा झाकून घेतला होता त्यामुळे मी बघितलं नाही. शर्वरी म्हणते तू त्या बाईकडनं पैसे घेतलेस आणि तुला त्या बाईचा चेहरा आठवत नाही आहे. तर तो म्हणतो चेहरा आठवत नाही आहे, पण मी एक सांगू शकतो की त्या बाईनं डोक्यावर पदर घेतला होता आणि आबोली कलरची साडी नेसली होती, एवढंच मला माहिती आहे. आणि इथे सौमित्र म्हणतो की आता तुला सरळ कसा करतो ते बघच, कारण मी अशा अनेक गुन्हेगारांना इथे सरळ करतो असं म्हणून सांगतो. आणि मग त्याच्यानंतर सौमित्र त्या माणसाला घेऊन इथे बाहेर जातात. आणि तो माणूस बाहेर गेल्यानंतर इथे सगळ्यांना प्रश्न पडला आहे, आता नेमकी ती बाई कोण होती आणि कुठल्या बाईनं नानांच्या खोलीमध्ये इथे साप सोडायला सांगितलं आहे, हा सगळ्यांना इथे प्रश्न पडला आहे. आणि आता तो माणूस वर्णन सांगतो, खरं म्हणतो की मला बाकीचं काही दिसलेलं नाही आहे, साडी तेवढी मी बघितली. मला लगेच ऐश्वर्या म्हणते, तुम्ही ना याला पोलिसांच्यातच द्या, कोण कुठली बाईचं नाव सांगतोय तो असा बोलणार नाही, त्याला पोलिसांकडेच द्या असं म्हणून सगळे त्याला इथे बाहेर घेऊन जातात. तोपर्यंत ऋषिकेशचं लक्ष वरती जातं. तो म्हणतो, अहो तुम्ही जानकी, तुला डॉक्टरनी आराम करायला सांगितलंय ना, तू बाहेर काय करतेस. तर लगेच ऐश्वर्यासुद्धा त्याच्या जानकीच्या जवळ जाते, काळजी असल्यासारखं दाखवते. आणि वरती गेल्यानंतर म्हणते, काय साप तुम्हीच सोडलात ना, काय केलं ते. तर लगेच जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते, तुला 24 तासांची मुदत माहिती आहे ना, फक्त नानासाहेब शुद्धीवर येऊ देत, मग बघ तुझं काय होतंय ते, असं ती म्हणते. आणि मग आता जानकीला कळलंय की आबोली कलरची साडी किंवा हे सगळं जे वर्णन केलंय ते ऐश्वर्याने मुद्दामून ते करून घेतलंय. आता बघूया पुढे काय होतंय ते. ऐश्वर्याचा हा डावसुद्धा सफल होतोय की जानकी नवीन काहीतरी करते किंवा जानकीने पलटवार करायला सुरुवात केली आहे असं काहीतरी दाखवतील असं आपल्याला वाटतंय. प्लीज जानकी पलटवार करायला चालू कर, कारण आता तुला असं कणी हारलेलं बघून आपल्याला आवडत नाही आहे. आणि जानकी ऐश्वर्याला लवकरात लवकर ताळ्यावर आणच. हा जानकी ते म्हणते, 24 तासांची मुदत लक्षात आहे ना, तुला काय वाटतं तू सगळं काही करशील आणि मी इथे गप्प बसेन असं ती आता म्हणते. आता ऐश्वर्या जराशी घाबरल्यासारखी झाली आहे, बघूया काय घडणार आहे पुढे. कारण ऐश्वर्या म्हणते जानकी हुशार असेल तर मी स्मार्ट आहे आणि माझ्या स्मार्टनेस पुढे इथे जानकीची हुशारी टिकणार नाही असं तिला वाटतंय. तिचा हा कॉन्फिडन्स जानकी मोडीत काढेल का, काय वाटतं तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजी इथे शर्वरीला म्हणते की मला ना भीती वाटते, मी ना आपण काय करूया सगळेजण आज एकत्र झोपूया, कारण मला सापाची भीती वाटते. शर्वरीसुद्धा म्हणते की हो गा आजी, मला पण सापाची भीती वाटते खरी, पण त्याहीपेक्षा मला हा प्रश्न पडला आहे की अशी कुठली बाई आहे जिनं नानासाहेबांच्या खोलीमध्ये इथे साप सोडायला सांगितलं आहे. सुमित्राई पण म्हणतात, आपली घरातलीच आहे का जवळची आहे, कोण असेल ती बाई. तर एवढ्यात ऐश्वर्या खाली येते आणि म्हणते की मला माहिती आहे ती बाई कोण आहे ते. असं म्हटल्यानंतर सगळ्याजणी तिच्याकडे बघायला लागतात आणि मग ती स्वतःच म्हणते की ती बाई
मी आहे असं म्हणते. आता बघूया पुढे काय होतंय ते. हा तिचा डावच आहे, कारण आता हा आळती जानकीवर घालणार की जानकीला असं वाटतंय की मी साप सोडायला सांगितला वगैरे. असंच मला वाटतंय की असं घडेल असं, कारण ऐश्वर्याच्या डोक्यात प्लॅनिंग तेच आहे. आणि बघूया आता पुढे काय घडणार आहे ते, कारण ऐश्वर्याने तर सांगितले की ती बाई मी आहे म्हणून. मी सांगितलं नानासाहेबांच्या खोलीत तिथे साप सोडायला. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना इकडे ऐश्वर्याचा प्लॅन जो काही येतो जानकीला कळलाय बरं का. जानकी म्हणते इथे की तू आबोली कलरची साडी, माझे कपडे घालून गेलीस आणि मग त्या माणसाला असं असं सांगितलंस की नानासाहेबांच्या खोलीत साप सोड म्हणून, आणि ती साडी ना मी तुझ्या कपाटात इथे बघितली असं जानकी सांगते. आणि नंतर उद्याच्या भागात ऐश्वर्या ती साडी जाळतीये आणि ऐश्वर्या साडी जाळताना आणि सुमित्राईनं जे काही सत्य आहे ते जानकीने इथे सांगितले. सुमित्राई ऐश्वर्याच्या इथे थोबाडीत मारतायत. काय वाटतं तुम्हाला, हे स्वप्न असेल की सत्य? जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.